नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीचे परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत. तर ते प्रवेशपत्र तुम्हाला कसे डाउनलोड करायचे आणि त्याच सोबत परीक्षेसाठी अगदी 3 ते 4 दिवसाचा कालावधी राहिलेला आहे. तर या कालावधीमध्ये तुम्ही कोणता अभ्यास करायला पाहिजे जेणेकरून तुमचा स्कोर जास्तीत जास्त होईल याच्याबद्दल देखील डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, सर्वप्रथम तुमचं परीक्षेचं प्रवेशपत्र तुम्हाला कसं डाउनलोड करायचं याच्याबद्दल माहिती देऊन घेतो. तर बघा, इथे आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा. या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. तर युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर इथे डाउनलोड हॉल तिकीटचं ऑप्शन आहे डायरेक्टली. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन आपल्याकडे इथं उपलब्ध होऊन येईल. इथेच तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्याचं ऑप्शन आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. बाकीची माहिती मी इथे हाईड केलेली आहे. जर तुम्हाला कोणत्या प्रकारची तांत्रिक अडचण येत असेल तर इथे वरती एक ईमेल आयडी आणि एक मोबाईल नंबर दिलेला आहे. त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. जर तुमच्या मनामध्ये कोणतेही प्रश्न असतील, तांत्रिक अडचणी आल्या असतील तर त्याच्यासाठी इथे संपर्क दिलेले आहेत. तर बघा मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल त्याच्याबद्दल माहिती देऊन घेतो. तर बघा मित्रांनो, आता जर म्हटलं तर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पेपर होणार आहे मित्रांनो 13 तारखेपासून सुरू. तर अगदी 2 ते 3 दिवसाचा कालावधी राहिलेला आहे. तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तर बघा, याच्यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला कोणकोणत्या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहेत तर ते सर्वप्रथम मी तुम्हाला सांगून घेतो. तर बघा, थोडंसं खाली आल्यानंतर ही जाहिरात मी इथं ओपन करून घेतलेली आहे. तर जाहिरात ओपन केल्यानंतर बघा, थोडंसं खाली आल्यानंतर आपल्याला इथं अभ्यासक्रमाबद्दल डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला काय-काय सांगितलेलं आहे. याच्यामध्ये बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, त्याच्यासोबत मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, गणित, त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी अशा प्रकारचे विषय सांगितलेले आहेत. आता याच्यामध्ये काय सांगितलंय फक्त बँकिंग, ठीक आहे. तर बँकिंगवरतीच फक्त प्रश्न नसणार आहेत मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला बँकिंग, सहकार, कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातील. याच्या व्यतिरिक्त मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी याचा देखील समावेश असणार आहे. तर त्या हेतूने आपण नोट्स देखील उपलब्ध करून देतोय. त्या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. अतिशय महत्त्वाच्या या नोट्स असणार आहेत. तर बघा, याच्यामध्ये जर म्हटलं तर मागील झालेल्या इतर जिल्ह्यांच्या ज्या जिल्हा बँकेच्या प्रश्नपत्रिका आहेत, 1-2 प्रश्नपत्रिका नव्हे तर टोटल 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपण याच्यामध्ये उपलब्ध करून देतोय. लेटेस्ट झालेल्या सर्व भेटतील. याच्यामध्ये आपल्याला पुण्याचे लेटेस्ट पेपर झालेले भेटतील. गोंदिया, अहमदनगर, सातारा, चंद्रपूर, भंडारा, ठाणे, रत्नागिरी या सर्व जिल्ह्यांच्या सर्व शिफ्टच्या लिपिक आणि शिपाई दोन्ही आपल्याला पदाच्या प्रश्नपत्रिका भेटतील. तर आपल्याला सर्वप्रथम आता जास्त वेळ राहिलेला नाहीये, तर आपल्याला काय करायचंय, या प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत. आणि मागील प्रश्नपत्रिकेमधून भरपूर जास्त प्रश्न रिपीट होत असतात. ॲज इट इज प्रश्न खूप जास्त रिपीट होतात आणि सर्वात जास्त बँकिंग, सहकार, कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक व माहिती तंत्रज्ञान यांचे प्रश्न भरपूर जास्त रिपीट होत असतात मागील प्रश्नपत्रिकेमधून. तर आपण याच्यामध्ये 1-2 नव्हे तर मागील झालेल्या 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय. तर आपलं हे जे स्टडी मटेरियल आपण खूपच कमी किमतीमध्ये देतोय. तर काही YouTubeवरती जर म्हटलं तर आपलं स्टडी मटेरियल बाय करून दुसरीकडे जास्त किमतीमध्ये विकलं जात आहे. त्यांच्यावरती देखील आपण कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. तर सर्व स्टडी मटेरियल आपण उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये. आता देखील सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे 229. याच्यामध्ये 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका सोबत या सर्व विषयांच्या नोट्स भेटतील. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी यांच्या टॉपिकनुसार नोट्स आणि पीआयक्यू भेटतील तुम्हाला उत्तरासोबत, स्पष्टीकरणासोबत. आणि राहिलेले जे विषय ते संगणक व माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या 3 विषयांचे तुम्हाला 80 प्रश्न भेटतील. याच्या व्यतिरिक्त या ज्या 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहे, याच्यामध्ये तुम्हाला जर म्हटलं तर याच्यामध्येच तुम्हाला 8 ते 9,000 जे प्रश्न आहेत ते कव्हर झालेले बघण्यासाठी भेटतील. उत्तरासोबत या प्रश्नपत्रिका सर्व असणार आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर यांची तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन करायची आहे. बँकिंग, सहकार, कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक वगैरे याचे प्रश्न खूप जास्त या मागील प्रश्नपत्रिकेमधून ॲज इट इज रिपीट होत असतात, ठीक आहे. तर याच्यासाठी जर म्हटलं तर ह्या ज्या 90 प्रश्नपत्रिका आहेत, या जरी केल्या तर प्रत्येक विषयाचे तुमचे जवळपास 1000 ते 1500 प्रश्न इथं
कव्हर होणार आहेत मित्रांनो, त्याच्यासाठी ह्या प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत. हे सर्व कसं भेटणार तुम्हाला? याच्यासाठी 229चं पेमेंट ठेवलेलं आहे. 91 39 64 31 99 या नंबरवरती फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे 229चं आणि याच नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि WhatsAppसाठी एकच नंबर असणार आहे. हे सर्व स्टडी मटेरियल लगेच 5 ते 10 मिनिटांमध्ये जेव्हा तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवता, त्याच्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये WhatsAppवरती तुम्हाला सेंड केलं जातं. याच्यामध्ये नोट्स प्लस क्वेश्चन पेपर दोन्हींचा समावेश असणार आहे, जे की WhatsAppवरती तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये उपलब्ध करून दिलं जातं. तर आता याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे बहुतेक जण आपलं स्टडी मटेरियल जास्त किमतीमध्ये विकत आहे. त्यांच्यावरती ऑलरेडी कारवाई केलेली आहे. त्यांनी जे व्हिडिओ टाकले होते त्यातील 2-3 व्हिडिओ देखील मी इथं रिमूव्ह केलेले आहेत. कारण ॲज इट इज आपलं स्टडी मटेरियल जास्त किमतीमध्ये बाय करून विकत होते. बहुतेक जणांनी या क्वेश्चन पेपर देखील आपल्या डाउनलोड करून इथं विकायला सुरुवात केलेली आहे. कारण आता या क्वेश्चन पेपर 1-2 दिवस मी कलेक्ट केलेला नाहीये. तर जवळपास 2 ते 3 वर्षापासून आपण इथं या क्वेश्चन पेपर कलेक्ट करतोय बघा. ह्याच्यामध्ये 2022 पासून 24 पासून 25 पर्यंतच्या लेटेस्ट सर्व क्वेश्चन पेपर भेटतील. 90 पेक्षा जास्त सर्व शिफ्टच्या क्वेश्चन पेपर आहेत, जे की इतर कोणत्याच पुस्तकामध्ये देखील भेटणार नाही. कुठंच तुम्हाला इतर कोणत्याच ठिकाणी भेटणार नाही. तर या आपण सर्व कलेक्ट केलेल्या आहेत आणि काही जे YouTubeवाले आहेत, ते आपल्या क्वेश्चन पेपर डाउनलोड करून ॲज इट इज विकायचं काम करत आहे. तर त्यांच्यावरती देखील आपण कारवाई सुरू केलेली आहे. आपलं वॉटरमार्क देखील हटवलं नाही. सर्व काही तसं ॲज इट इज स्टडी मटेरियल विकायला सुरुवात केलेली आहे आणि ते देखील जास्त किमतीमध्ये. तर त्यांच्यावरती आपण कारवाई करणारच आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे स्टडी मटेरियल आहे. तुम्ही अजून बाय केलेलं नसेल तर जिल्हा बँकेसाठी आपण हे उपलब्ध करून देतोय. इथून मागे जे विद्यार्थी सिलेक्ट झालेत भरपूर मोठा आकडा आहे. आपल्याकडे जवळपास 2 ते 3 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नुसते WhatsApp ग्रुपलाच जॉइन आहेत मागील पदभरतींचे. ठीक आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता. आता जास्त दिवस राहिलेले नाहीये. तर या प्रश्नपत्रिकेचा जास्तीत जास्त तुम्ही सराव करा. तुम्हाला 100% याचा फायदा होणार आहे. बाकी उद्या डिटेलमध्ये तुम्हाला नक्की कोणता अभ्यास करायचा आहे त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ येणार आहे. तर अशा प्रकारचं आता परीक्षेचं जे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत, तर ते कसं डाउनलोड करायचं आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर तुमचं परीक्षेचं प्रवेशपत्र लवकरात लवकर तुम्ही डाउनलोड करून घ्या. बाकी तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. नोट्स विषयी देखील माहिती दिलेली आहे. तर त्या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. प्रश्नपत्रिका ज्या देतोय त्या उत्तरासोबत असणार आहे त्याचा देखील तुम्ही लाभ घ्या. त्याच्यामधून भरपूर प्रश्न येत असतात. तर चला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.